हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर सव्वा तास बैठकीमध्ये नाशिक लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। बैठकीमध्ये सुनील तटकरेंचीही उपस्थिती। शरद पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर। बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी। बजरंग सोनवणेंची भाजपच्या पंकजा मुंडेंशी लढत होणार। ज्योती मेटे बीड लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची चर्चा। पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे ज्योती मेटे अपक्ष लढण्याची शक्यता। पवार गटाकडून भिवंडीतून बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर। काँग्रेसचा दावा असतानाही पवार गटाकडून उमेदवारी जाहीर। हर्षवर्धन पाटलांच्या मागणीनंतर सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ फडणवीसांची आज इंदापूरमध्ये जाहीर सभा। दुपारी 4 वाजता सभेला सुरुवात होणार। सुनेत्रा पवार आज पुण्यामधल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। हाडगर धरण खोऱ्यामधील दुर्गम भागामधील गावातील नागरिकांसोबत संवाद साधणार। भाजपा आमदार राणा जगजितसिंहांच्या पत्नी अर्चना पाटलांना अजित पवार गटाकडून धाराशिवमध्ये उमेदवारी। ठाकरे गटाच्या उमराचे निंबाळकरांशी लढत होणार। 14 जागा मिळणार होत्या, त्यातील 10 जागा निवडून आणणार होते, मात्र आता जागा जाहीर होताना राष्ट्रीय अध्यक्ष का दिसत नाहीत? जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। साताऱ्यातून निवडणूक लढवणारच, मैत्रीपूर्ण लढत होईल, उदयनराजेंचं वक्तव्य। तर शरद पवार वडीलधारी, त्यांच्यावर टीका करणार नाही, उदयनराजेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंची तोडीबाज म्हणून ओळख, प्रहार काँग्रेसची बी टीम, रवी राणांचा आरोप। रवी राणांच्या अंगामध्ये लाल रक्त असेल तर पुरावे द्यावेत, बच्चू कडूंचा आव्हान। वंचितची भूमिका भाजपला अनुकूल, प्रकाश आंबेडकरांची भूमिका लोकशाही, संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराविरोधात माजी खासदार भालचंद्र मुनगेकर यांचं वक्तव्य। अमरावतीमध्ये रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकरांना वंचितचा पाठिंबा, मात्र उमेदवारी मागे घेण्यावर आनंदराज आंबेडकर ठाम। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती समोर। 2015 मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज। चेहरा आणि किरीट या भागाचे तातडीनं संवर्धन करणं गरजेचं, तज्ज्ञ समितीचा अहवाल। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यामध्ये बदल होण्याची शक्यता। मोदी 14 एप्रिलला नागपूरच्या कन्हानमध्ये प्रचार सभा घेण्याची शक्यता। विदर्भातील यवतमाळ, अकोला, चंद्रपूरमध्ये 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्येही हवेतील आर्द्रता वाढून उकाडा वाढणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।